तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी प्रतापगडावरून आपला अश्व निघालेला. काय भावना, काय प्रतिक्रिया? सभागृहाप्रमाणे वर्षानुवर्षे संत तुकाराम महाराजांच्या अश्वसेवेच्या माध्यमातून भक्तिभावाने आमचे वडील कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी सुरू झालेली ही अश्वसेवेची परंपरा आज सतत आमच्या कुटुंबाच्या माध्यमातून चालू आहे. अतिशय भावनिक क्षण हा आमच्यासाठी असतो, कारण तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये अश्वाच्या माध्यमातून एक सेवा आमच्या कुटुंबातून घडते. तुकाराम महाराजांची एक पालखीचं रिंगण या ऑफिसमध्ये दरवर्षी होतं आणि बलराज हा अश्व आणि आत्तापर्यंत अनेक वाऱ्या तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये केलेल्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं रिंगण सोहळासुद्धा हा बलराज घोडा पार पाडतो. बलराज हा मारवाड जातीचा घोडा आहे आणि अतिशय शुभलक्षणी बलराज घोडा तुकाराम महाराजांची सेवेसाठी आपण वापरतो. अश्व जो घोडा आहे आपला शिस्तप्रिय असा ओळखला जातो, त्याबद्दल काय सांगा? बलराजला लहानपणापासूनच ट्रेनिंग दरवर्षी दिलं जातं. म्हणजे पालखीच्या आधी विशेषतः 6 महिन्यांपासून त्याचा खुराक आणि ट्रेनिंग सुरू होऊन जातो. त्यामुळे आपण पाहतो की पालखीमध्ये लाथ मारणं किंवा कोणाला चावणं असं कधी आजपर्यंत या घोड्याने केलं नाही. जातीवंत असा हा घोडा असल्यामुळे, शुभलक्षणी असल्यामुळे त्याचे लक्षणही त्याच्या वारीच्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे. या बलराज अश्वाचं खास वैशिष्ट्य काय आहे? बलराज हा मारवाड जातीचा अश्व आहे आणि उदयपूर पॅलेसमध्ये राजतिलक नावाचा घोडा जे उदयपूरचे महाराणा स्वर्गीय भीमसिंगजी मेवाड साहेबांनी ब्रीड केला होता. त्याचा मुलगा जयराज आणि जयराजचा मुलगा बलराज असं एक अतिशय जुनं ब्लडलाईनचा हा बलराज घोडा आहे. बलराजच्या शुभलक्षणी बाळगोवरे जे घोड्यांमध्ये अश्वांमध्ये पाहिले जातात त्याच्यामध्ये अतिशय शुभलक्षणी असं त्याचं सर्व बालबहुरे आहे आणि एक चांगला टेम्परमेंटचा सायलेन आपण अश्व. बलराज अश्वाची जी सेवा आहे ती किती वर्षे आहे? बलराज अश्वाची आता ही जवळजवळ 5वं वर्ष आहे. त्याच्या आधी सरकार नावाचा घोडा अश्व सेवा देत होता आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं बलराज ही वारी पूर्ण करतो. आपल्या घराण्याकडे अश्व देण्याची परंपरा जी चालू झाली तिचं वर्ष किती आहे आज? आपल्या देऊळ संस्थांचे सर्व ट्रस्टी हे कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांच्या संपर्कात असताना त्यांनी अश्वसेवेची मागणी त्या ठिकाणी केली आणि प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ती मान्य करून आपल्या अस्तबलमधले जातीवंत घोडा तुकाराम महाराजांच्या चरणी सेवेसाठी.